तुला नगरला जाऊ देणार नाही असं म्हणत एका डंपरवाल्याने धमकी दिल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे एका किराणा टपरीवर बसलेल्या मजूर राजेंद्र निकम यांच्यावर हायवा डंपरच्या वादातून हल्ला झाल्याची घटना घडली आहे। राजेंद्र निकम यांच्या पानटपरीवरून जाणाऱ्या डंपरने त्यांच्या लाईट मीटरची केबल तोडल्याने मोठं नुकसान झालंय। याबाबत विचारणा केली असता काही वेळात स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अनिल भगत व त्यांच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करत राजेंद्र निकम यांना मारहाण केली। तसेच निकम यांच्या आई, बहीण, पत्नी यांना दगड, वीट, लोखंडी रॉड दांडक्यानं मारहाण केली। निकम यांच्या लहान भावाला भाच्याला देखील मारहाण करण्यात आली आहे। यात निकम यांची मोटरसायकल देखील फोडण्यात आली आहे, तर त्यांच्या घरावर दगडफेकही झाली आहे। यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झालंय। या हल्ल्यात जखमी झालेल्या निकम कुटुंबियांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। राजेंद्र निकम यांनी अनिल भगत आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना पोलिसांना दिलेल्या जबाबात तक्रार दाखल केली आहे। याबाबत राजेंद्र निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। राजेंद्र हिरामन निकम, राहणार कापूरवाडी, मराठी शाळेच्या पाठीमागे, आणि माझी पानटपरी आहे उजनी पिंपळगाव रोडच्या कडेला जे। तर मी टपरीत बसलेलो होतो। तर टपरीत बसलेला असताना वरून रोडने अशा म्हणजे त्या रोडला डबर वाहणाऱ्या गाड्या, मुरम वाहणाऱ्या गाड्या येत असतात। तर त्या डायरेक्टच माझ्या टपरीला चिटकूनच येतात जातात तिथून। तर अनिल भगत यांची गाडी वरून आली आणि तिने आपल्या टपरीत जे मीटर आहे ना, त्या मीटरची वायर तोडी त्याने, त्याला गुंतून अशी कॅबिनला गुंतून पुढं गेली आणि ती वायर तुटली म्हणून मी टपरीतून बाहेर आलो आणि त्या ड्रायव्हरला म्हणलं, बा ते तुझ्या डंपरने माझी वायर तुटली, म्हणलं तुला काय दिसत नाही का ती वायर, तू पाहता नाही आली का, म्हणलं पाहून चालता नाही येत का? तर ते मला काय म्हणला की मी मालकाला फोन लावतो, तुमचं काय असेल ती बघून घ्या। तर मी परत 2 शब्द बोलून आणि टपरीत येऊन बसलो। तो 5 मिनटात लगेच ते मालक आला, गाडीचा मालक आला आणि लगेच गाडीतून उतरला तर लगेच मला म्हणला, काय झालं रे, काय झालं? तर मी म्हणलो, तुमच्या गाडीने म्हणलं वायर तोडी। तर ते म्हणलं, आमच्या गाड्या रोजच इथून चला त्यात येत्या जातात म्हणले, मग काय आम्ही काय ठेका घेतला का तुमच्या वायरीचा? उद्या तर म्हणले आज वायर तोडी, उद्या तुमच्यावर बी आम्ही गाडी घालू शकतो किंवा तुम्हाला टायराखाली बी घेऊ शकतो। तर मी म्हणलो, कसं काय घेता? म्हणलं तुम्ही, ते म्हणले कसं काय घेतो, दाखवू का तुला? लगेच माझ्याकडे आले आणि लगेच माझ्या गचुंड धरून वडायला लागले आणि 2 कानफडीत वाजवली। तर मी असं गचुंड सोडायला लागलो तर ती मला बाहेरून वाढायचं आणि मी आतमध्ये वाढायचो। त्याच टायमाला त्याला माझी दुकानाची कडी वडाताडमध्ये लागली, त्याला लागली का त्याने लगेच मला म्हणला का तूच मारलं मला? मी म्हणलो, मी मारलेलं नाही, ही कडी लागलेली आहे तुम्हाला। तर ते वडाताडीमध्ये लगेच त्याने काय केलं, लगेच मुलांना त्याच्या भावाला फोन लावला। तर तो जो होता ना, ते अनिल भगत आणि त्यांच्याबरोबर वडील पोपट भगत, हे दोघं मला वडताड करायला लागले का? तर लगेच माझी जी बहीण आहे का, ती बहिणीने ह्या माझ्यापाशी आल्या मला सोडवायला आले का? तर त्याला वाटले बा हे सगळे झाले। त्याने लगेच त्याच्या भावाला फोन लावला, तर ते म्हणला का पोरं घेऊन ये म्हणलं। तर लगेच ते पोरं आले लगेच आम्हाला शिवीगाळ करायला लागले, अशी जातीवातीवरून बिलं लयच माजले, तिथं यांच्याकडे बघावंच लागेल असे करायला लागले। लगेच लोखंडी असे रॉड आणि तलवारी होते त्यांच्यापाशी। त्यांनी लगेच माझ्या म्हणजे मला बी हाणलं आणि माझ्या ज्या बहिणी आहेत ना, त्या बहिणीला बी हाणमार चालू केली त्यांनी। त्याच्यात चालू केलं तर ते एक माझी बहिणी अनिता गैनी जाधव, हिला अनिल भगतनी डायरेक्ट तलवारीचं असं हे होतं, हे पानासारखं, ती इथं टाकलं डोक्यात आणि वडाताड करायची। परत असे म्हणजे वडाताड करून खाली पाडायचे आणि हाणमारशा करायचे।
आमची मागणी एकच आहे साहेब, आम्ही त्या दिवशी धरून इथं ॲडमिट येतो. आम्ही ती केस दिली बी, पण त्यांना काही अजून अटक केलेलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला योग्यशीर आम्हाला त्याचा न्याय भेटायला पाहिजे आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आणि त्यांनी आम्हाला जातीवादीवरून शिवीगाळ बी केलेली आहे आणि जीवे मारण्याची बी धमकी दिलेली आहे. याचा पूर्णपणे आम्हाला त्याचा न्याय पाहिजे ना, आम्हाला त्याचा ही पाहिजे.